नाही, आमच्याही मुख्यमंत्र्यांना 60% उपलब्धी दिली. तुम्ही माहिती घ्या. वृत्तपत्र ज्यांची सत्ता असतात त्यांना जास्त गुण देत असतात. असं आहे, तपासणीचं काम जर हेडमास्टरकडे असेल आणि हेडमास्टरचा पोरगा परीक्षेला बसला असेल तर त्याच्यातून 10-20% गुण वाढवून दिले तर नवल वाटायचं काही कारण नाही. असाच प्रकार महाराष्ट्रामध्ये आता दिसतोय. त्यामुळे त्या टक्क्याला किती मिळाले त्यापेक्षा जनतेला किती टक्के मिळाले हे महत्वाचं आहे. आणि जनतेला मात्र आता 0% मिळाले हे महाराष्ट्रातील जनतेला कळून चुकलं. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील ब्रांच जी ओपन कोल माइन्स आहे तिथनं मोठ्या प्रमाणात कोळशाची तस्करी होते. जो सबसिडाइज कोळसा आहे तो खुल्या बाजारात बेकायदापणे विकला जातोय काय? नाही, हा तर मी सुद्धा कर्नाटक गव्हर्नमेंटकडे तक्रार करणारच आहे. खुल्या बाजारामध्ये कोळसा विकला जातोय. ज्या अटीवर जमीन दिल्या त्याचा एन्व्हायरमेंट क्लिअरन्स नाही. ज्यासाठी जमीन उपलब्ध म्हणजे गायरान जमीन दिली, निस्तार हक्काची जमीन दिली, त्या जमिनी देत असताना त्यांचं पुनर्वसन महत्वाचं होतं. जवळपास 84 हेक्टर जमिनीला या ब्रांच कोल माइन्सला 2023ला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स दिलं. या परवानगीच्या वेळी ज्या अटी आणि शर्ती घातल्या होत्या त्या एकही अटी शर्ती त्या ब्रांच एवढ्या मोठ्या कोल माइन्सनी पूर्ण केल्या नाही. फॉरेस्ट डायव्हर्शन आदेश देताना निस्तार हक्काची जी काही जागेला कुठलीही बाधा पोहोचवायची नाही, कारण निस्तार हक्क म्हणजे शेतकऱ्यांच्या गायरांसाठी, गुरं चारण्यासाठी आणि त्यांना लाकूड लागतोय किंवा गावाच्या व्यवस्थेसाठी ती जागा रिझर्व्ह असते, ती सुद्धा भडकावून टाकली. प्रकल्पग्रस्ताची पूर्ण पुनर्वसन होत नाही तोपर्यंत जागेचा वापर करू नये. पण सगळी जागा खोदून मोकळे झालेत. हे केलं त्यांनी. ईसीने सांगितले की ईटीपी म्हणजे खदानीचा सांडपाणी आणि प्रादुर्भाव जो आहे ट्रीटमेंट प्लांट तो सुद्धा लावला नाही. पूर्ण पाणी नदीत घातला जात आहे. आणि ईसीने सांगितलं एसटीपी प्लांट लावा, हे केलं नाही. गाडीचा वापर करू नये, कन्व्हेयर बेल्ट नाही, कोळसा उचलावा, सेन्सिटिव्ह झोन आहे ते सुद्धा केलेलं नाही. आणि ग्रीन बेल्ट एरिया तयार करावा असं सांगितलं. यापेक्षा खूप गोष्टी आहेत. आणि खुल्या बाजारात कोळसा विक्री सर्रास सुरू आहे ब्रांच कोलमधून. ती विकता येत नाही, तो गुन्हा आहे. त्याच्यावर हे सगळे तेथील अधिकारी पूर्णतः मिलीभगत करून मिळून यामध्ये त्या ब्रांचला मदत करतायत. कलेक्टर पासून सगळ्यांचा सहभाग, फॉरेस्ट अधिकाऱ्यापासून तर मंत्री पर्यंत, आपल्या फॉरेस्ट मिनिस्टर सुद्धा, एन्व्हायरमेंट मिनिस्टर, या सगळ्याकडे त्यांनी त्यांचे हात ओले केले आहेत. त्यामुळे या ब्रांचला कारवाई होत नाही आहे. हा प्रश्न विधानसभेत आम्ही मांडू आणि सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल. हा जो प्रचंड मोठा घोटाळा केला जातोय कोळसा खाणीमध्ये ते त्याचं सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. नाशिक पुणे जो सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग होता तो संगमनेर मधून जर झाला नाही तर मोठा आंदोलन करण्याचा इशारा सत्यजित तांबे यांनी दिला. सत्यजित तांबेंना शुभेच्छा आहेत. कधीतरी आंदोलन केलं पाहिजे, करावं, आणि त्याही चांगल्या कामासाठी करत असतील तर आनंद आहे आणि केलं पाहिजे. मुळात तो रस्ता जो जातो आहे तो खऱ्या अर्थानं सत्यजित तांबे म्हणतात त्याप्रमाणे त्याचा उपयोग होईल. नाहीतर ज्यांनी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत तिथून जर तो रस्ता काढला गेला तर केवळ भूखंड धारकांना फायदा होण्यासाठीच तो रस्ता आहे असा त्याचा अर्थ होईल.